कवठेमंकाळ तालुका असू द्या, सांगली असू द्या, तासगाव असू द्या, काकाच्या मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण नेटवर्क आहे। तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे की काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं, ही विनंती मी त्यांच्यासाठीही करतो। आज आपण बरेच काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहत असतो, परंतु काकांचा जनसंपर्क आपण पाहिला तर प्रचंड जनसंपर्क आहे। अगदी महिन्यातून काका मला एकदा तरी भेटतातच, कुठून नाही कुठून येणार, भाऊ काय चाललंय म्हणणार आणि त्याच्यानंतर पुढे जाणार। कोणतंही काम सांगितलं, या 5 वर्षातला 10 वर्षातला माझा अनुभव आहे, काकांना कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाचं 10 मिनिटात प्रत्युत्तर परत येते। भाऊ हे काम झाले, हे काम उद्याच्याला होईल। एवढ्या तत्पर खासदार मी आजपर्यंत पाहिला नव्हता। या 10 वर्षामध्ये हे मी सगळं अनुभवलंय आणि काकांच्या रूपानं या जिल्ह्याला खूप चांगला खासदार मिळालाय मी असं म्हणेन। आणि या भागातल्या लोकांनी काकांना प्रचंड मताने निवडून द्यावं हीच माझी इच्छा आहे। जी सभा संपवली आणि दुपारी माझं बोलणं झालं, पत्रकार परिषद आज करूया, तुम्हाला सगळ्यांना बोलवलं। या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊंच्यावर प्रेम करणारे सगळे, या ठिकाणी छोटे मोठे नेते, त्यांचे सहकारी, या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि भाऊंच्या या निर्णयानं आणखी बीजेपीच्या दृष्टीनं ही चांगली मदत मला होणार आहे। मी पुन्हा एकदा भाऊंचे ऋण व्यक्त करतो। एक संयमानं वागणारा नेता आणि जीवनामध्ये पाण्यामध्ये नाव सोडावी पण नावेमध्ये पाणी न येऊन देता काम करावं असं आपल्या भाऊंचं वर्णन आहे। तर आमचं काय होतं, पाण्यात नाव आहे, नावेत मी पाणी आहे, त्यामुळे जरा हेडकळत इकडे तिकडे। त्यामुळे भाऊंचा तो एक आदर्श आहे, जीवनामध्ये येऊन काही डिसिप्लिन, शिस्त नावाचा भाग असावा तो भाऊंच्याकडे आहे। तोही खरंच चांगली भूमिका या निमित्ताने भाऊंनी इलेक्शनच्या निमित्ताने घेतली। या निमित्तानं पुन्हा एकदा भाऊंचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। तुम्ही सगळे आला, पत्रकार मित्र आहे, तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि उद्या 3 तारखेला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल